सहसा महिला व तरुणींची छेडछाड होण्याच्या घटना उघडकीस येतात आणि त्यावर समाजातून तीव्र संताप व्यक्त होतो। काही ठिकाणी तर संतप्त महिलाच अशा ठवाळखोरांना चोप देतात। मात्र या प्रकरणात नेमकी उलट परिस्थिती दिसून आली। पुरुषांची छेडछाड करणाऱ्या, त्यांच्यावर अश्लील टीका टिप्पणी करणाऱ्या आणि त्यांच्याकडे पाहून वाईट हावभाव करणाऱ्या काही महिलांमुळे पुरुषांचे जगणे कठीण झाले होते। या रोजच्या त्रासाला वैतागून काही जण दुसऱ्या मार्गाने ये-जा करू लागले, पण तिथेही याच महिलांची दहशत असल्याचे समोर आले। अखेर काही पुरुषांनी या प्रकाराला कंटाळून पोलिसांत तक्रार नोंदवली आणि सापळा रचून पोलिसांनी या महिलांच्या टोळीला ताब्यात घेतले। वाराणसीत अँटी रोमिओ पथकाने पुरुषांऐवजी 2 महिलांना अटक केल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होते। कारण या 2 महिला वाराणसी येथील ठाण्याजवळ आणि गर्दीच्या जागी पुरुषांवर अश्लील शेरेबाजी करत असत। तसेच त्यांच्याकडे बघून अश्लील हावभाव करत असत। त्या पुरुषांना उगाचच त्रास द्यायचा, जे पुरुष त्यांना समजावायचा प्रयत्न करत त्यांनाच उलट खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली जायची। या छळवणुकीला कंटाळून अखेर काही पुरुषांनी तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी या टोळीविरुद्ध कारवाईला सुरुवात केली। या दरम्यान 2 महिलांना पकडण्यात अँटी रोमिओ पथकाला यश मिळाले आणि ही घटना सध्या मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या टोळीतील 2 महिला उघडपणे पुरुषांवर अश्लील टिप्पण्या करत आणि त्यांची छेडछाड करत असत। सार्वजनिक ठिकाणचं वातावरण बिघडवत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर वाराणसीच्या पोलीस आयुक्तांनी या टोळीचा शोध घेण्याचे आदेश दिले। त्यानुसार तपास सुरू असताना स्थानकाबाहेर 2 महिला अश्लील खुणा करताना आढळल्या। या महिला दररोज प्रवाशांना विनाकारण त्रास देत असल्याचे तपासात उघड झाले। दुकानदार, रिक्षा चालक आणि इतर प्रवाशांनीही या महिलांबाबत पोलिसांना माहिती दिली होती। त्या दोन्ही महिलांनी तोंडावर ओढणी बांधलेली होती आणि शर्ट जीन्स परिधान केले होते। गर्दीचा फायदा घेत त्या पुरुषांना टोमणे मारायच्या आणि मुद्दाम त्रास द्यायच्या। अनेक तक्रारी आल्यानंतर महिला पोलिसांनी शहरातील 2 ते 3 ठिकाणी सापळा रचला होता। वाराणसी स्थानकाबाहेर अशा महिला उभ्या असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोघींना पकडले। काही स्थानिकांनी त्यांची ओळख पटवण्यासही मदत केली। तक्रारीनंतर आता त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी स्पष्ट केलंय। या टोळीत आणखी साथीदार असल्याचा स्थानिकांचा दावा असून कारवाईची भनक लागल्याने ते फरार झाल्याची शक्यता वर्तवली जाते।